ऊर्जा आणण्याचं काम तुम्ही केलं म्हणून तुमचं प्रथमतः कौतुक करतो. कारण या बिगर विद्यार्थी घडवणं असले आम्हाला मित्र आहेच. हा बोलत होता तेव्हा मला वाटतं प्राध्यापकच बोलतो. 45 मिनिटं चालू करतो का काय, पण भगवान आहे माझा मित्र आणि हा गटाचा गटप्रमुख आहे. आणि सेवानिवृत्ती झाल्यानंतर लोकांना एकमेकांची गरज असते. भांडण तंटा काही झाला तर मला बोलव, मी अनुदान आलं आणि मग मला माहित पडलं तेव्हा मग खापळे सरांची ओळख झाली की या शाळेच्या मान्यतेपासून तर शिक्षकांच्या पगारापर्यंत जे काही कोणी करते सवरते असते ते आमचे खापळे सर आहेत. सर्व तुमचे ऋणी आहोत. तुम्ही आम्हाला खूप सहकार्य केलं. असं सहकार्य भविष्यात आमच्या शाळेला, आमच्या शिक्षकांना, आम्हाला जर कोणाला आलं तर सहकार्य करावं ही अपेक्षा आम्ही तुमच्याकडनं ठेवतो. तर हे झालं. पण तुम्ही सर्वांनी सर्व आजी माझी विद्यार्थी ही एक विद्यार्थी, मी सुद्धा विद्यार्थी होतो. तर तुम्हाला सांगितलेच आधी तुझं चालू आहे ना, चालू विद्यार्थी. सरांना सांगू काय ते म्हणून. अरे जेवायला ठेवले ना, जेवून जा ना. जेवायला नको, आज वार ना. मॅडम आज तुम्हाला कसं वाटतंय? खूप छान वाटतंय मॅडम. तुम्हाला वाटतंय छान पण वाटतंय. मला असं वाटतंय तुमचे सेवेकरी अजून सेवेत रुजू व्हावेत असं वाटतंय. काही चॅनल चालू आहे यूट्यूब चॅनलवर तुमचं मनापासून स्वागत आहे. टायटल आणि थंबनेलवरून तुम्हाला समजलं असेल आजचा ब्लॉग कशाबद्दल आहे. तर आमचे सर त्यांचा सेवानिवृत्ती समारंभ आहे शाळेमध्ये, तो तुम्हाला दाखवतो. आशारामा पाटील माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण संस्था शेळगाव. हे 13/6/2002ला सेवेसाठी रुजू झाले होते. 30/5/2025ला ते सेवानिवृत्त होत होते. पण त्याचा कार्यक्रम आपण ठेवला आहे तो 13/7/2025ला. तुम्हाला बघायला भेटेल पुढे मी काय काय करतो ते. म्हणजे 23 वर्ष जी सेवा केली, प्रदीर्घ सेवा केली, त्याच्यातून आज ते निवृत्त होणार आहे. तर तुम्हाला दाखवण्याचा हेतू आज आहे की सरांनी खूप मेहनत केली. तर हे साधारण घरातील होते आणि त्यांनी खूप मेहनत करून आज त्यांनी कल्याणमध्ये स्वतःचं घर घेऊन राहतात. पहिला आपण इथून जाऊ शाळेमध्ये आणि मस्त असे आम्हाला हिंदी शिकवायचे. तर बघूया आता किती विद्यार्थी येतात. आजी माझी विद्यार्थी, शाळेतली शिक्षक संस्था जे काय असतील ते तर असणारच. आणि त्याच्यामध्ये पण तुम्हाला खूप सारे असे भाषणं भेटतील आणि भाषणं पण खूप भारी भारी होणार आहेत, ते तुम्हाला बघायला भेटणार आहे. आणि इतर जे करतील मान्यवर ते तुम्हाला बघायला भेटेलच. तर तुम्हाला दाखवतो. तर चला कोणताही उशीर न करता निघूया इथून डायरेक्ट शाळेमध्ये जायला आणि डायरेक्ट तिथंच ब्लॉग चालू करतो. दादा या तुम्ही पण या. चलो मुझे ना विद्यालयाचे सहशिक्षक, आमचे मार्गदर्शक व सहकारी श्री राजेंद्र डोंगर मोरे सर यांचा शिक्षण क्षेत्रातील 23 वर्ष प्रदीर्घ सेवेनंतरचा आजचा हा सेवानिवृत्ती समारंभ आणि या समारंभानिमित्तानं उपस्थित सर्व मान्यवर, संस्था पदाधिकारी, आशारामा पाटील यांचे परिवार, त्यांचे सुपुत्र सत्कारमूर्ती मोरे सर, त्यांच्या पत्नी तसेच सहकुटुंब आणि आप्तेष्ट
व आशारामा पाटील माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षक वृंद व शिक्षकेतर कर्मचारी, तसेच ठाणे मनपा माजी मुख्याध्यापिका शबनम शेख मॅडम व श्री गिरीश चौधरी सर व संस्था पदाधिकारी सुगंधा भोईर मॅडम, आशारामा पाटील माध्यमिक उच्च माध्यमिक शिक्षक वृंद शिक्षकेतर कर्मचारी, भविष्यात राबवण्याचे ठरवलेले आहेत. पण आज एक गोष्ट मिस पण अशी होतीये की आमच्या पाठीची शक्ती होती, आमचे सहकारी माझे तर पालकत्व आशारामा पाटील यांचे सुपुत्र आणि माझी मुख्याध्यापक कैलासवासी संतोष आशा पाटील यांच्या नंतर त्यांनी जे ध्येय घेतलं होतं की माझी शाळा सुंदर शाळा, त्यांच्या जाण्यानं अलिप्त सरांवर ही जबाबदारी आली आणि एका वर्षामध्ये त्यांच्या पद्धतीने जेवढं होईल त्या पद्धतीने त्यांनी काम केलं आणि विद्यालयाचा आणि उच्च माध्यमिक विद्यालयाचा दोन्ही विद्यालयांचा निकाल चांगल्या प्रकारे लागला. अतिशय उत्तम नियोजन केलं. म्हणून हा सेवाकृती सोहळा जरी असेल तरी मी संस्थेचे पदाधिकारी देवरे सर यांना विनंती करेन की अलिप्त सरांचं इथे त्या निमित्तानं आपण स्वागत आणि अभिनंदन करावं. शिक्षकांना सर्वप्रथम मनोगत गेल्या आणि म्हणून या सरांच्या चरित्रातून इथून पुढे आम्ही नक्कीच त्यांनी दिलेली शिकवण असेल व त्यांनी सांगितलेले काही मार्ग असतील ते नक्कीच आम्ही अंमलात आणण्याचा प्रयत्न करू आणि संतोष आशा पाटील यांनी पाहिलेलं स्वप्न नक्कीच पुढे नेण्याचा प्रयत्न करेल अशी मी सर्वांना संस्थेला आपल्या सर्वांना ग्वाही देतो आणि मी माझं मनोगत थांबतो.
15 जून आणि निवृत्त होतात 31 मेला. फक्त 23 वर्षाला 15 दिवस कमी आहेत त्यांना. मी सांगेल 23 वर्ष नाही, त्यांची 25 वर्ष सर्व्हिस झाली, कारण त्यांनी सुट्टीच्या दिवसात पण काम केलंय आणि त्यांनी सेवा केली आणि त्यांनी आमच्या गावावर जो काय प्रेम दाखवला. त्यांनी कधीही गावाला सांगितलं नाही की मी बाहेरचा आहे, मी परका आहे, आणि कुठल्याही मुलाला तुझ्या भाव मोरे सरांनी कधीच दिला नाही. मी जर त्यांचा विद्यार्थी नसलो तरी मला भरपूर त्यांच्याकडून शिकायला भेटलं. त्यासाठी मी त्यांचा ऋणी राहील. आणि आमच्या गावातील आणि या शाळेतील हे 34 शिक्षक असे आहेत की ज्या शाळेत जॉईन झाले आणि त्या शाळेत निवृत्त होतात असे मोरे सर 4 मिनिटं करतात. पूर्ण मॅडम, माझे मॅडम आणि इथे बसलेल्या माझ्या शिक्षिका शेख मॅडम, त्याच्यानंतर मोरे सर. त्याचा तो नेहमीचा टाइम आहे. याच्यात कल्याणवरनं बाईकवरनं येणार, ट्रॅफिक असेल काय असेल सकाळचं काही सांगता येणार नाही, पण बरोबर त्यांचा वेळ आहे त्या वेळेच्या अगोदर ते शाळेमध्ये येणार. त्यांच्या ज्या तासिका आहेत ते त्यांच्या डोक्यात असायच्या, बरोबर त्या तासिका घेणार म्हणजे घेणार. आणि परत दुसरं एक काम असायचं त्यांच्याकडे की जे शिक्षक येणार नाही त्यांच्या तासिका लावायच्या, जे शिक्षक येणार नाही त्यांच्या तासिका त्यांनी लावायच्या, आणि तेही काम परफेक्ट अगदी बरोबर केलेलं आहे. असं नाही कधी झालं की त्यांनी मी चुकून असे दुसऱ्या कोणाच्या वगैरे काय लावल्या. टाइम टेबल बरोबर सगळ्यांचे त्यांच्याकडे असणार, अगदी पंच करून धाग्याला बांधून सगळ्यांचे टाइम टेबल सगळ्यांचे लिहून घेणार ते स्वतः, आणि मग त्याप्रमाणे सगळ्यांचे व्यवस्थित टाइम टेबल लावणार. गैरहजर शिक्षकाची तासिका व्यवस्थित लावणार. ते काम त्यांचं आतापर्यंत एकदम सुरेख होतात. याच्या कुठली जबाबदारी ती चौधरी मॅडमकडे जाणार आहे. आम्ही जूनमध्ये तर 15 जूनला त्यांची होण्याची तारीख, आणि मी पण जूनमध्ये, पण आमच्या कार्यक्रमाचा थोडा पुढे मागे आहे. आम्ही एकाच वर्षी निवडून झालो आणि आजपर्यंत 2025 पर्यंत या 23 वर्षामध्ये सगळ्यांचं स्वागत होत आहे. आम्हाला तुमचे साथ हवी आहे आणि तुम्हाला अशी विनंती आहे की तुमच्या या आयुष्यामध्ये सिंहाचा वाटा म्हणावा लागेल किंवा वहिनी साहेबांचा. तुम्हाला खूप मोठी साथ त्यांनी दिलेली आहे आणि आतापर्यंत देत आहेत. तुमच्या आयुष्यामध्ये जे सुवर्ण क्षण आलेले आहेत त्या सुवर्ण क्षणामध्ये सगळ्यात मोठा जो धागा असेल तो वहिनी साहेबांचा आहे. आता तुम्ही मला असं वाटतं की त्यांना जो वेळ तुम्ही दिला नाही तो वेळ प्रदीर्घ असा वेळ तुम्ही जो शाळेसाठी दिलेला आहे तसेच 5 तास आता तुम्ही वहिनींसाठी द्या. आणि त्यांच्या ज्या काही आशा आकांक्षा राहिल्या असतील, कुठे आपण म्हणतो तीर्थस्थान असेल किंवा गावी जायचं असेल, आई वडिलांना भेट असेल किंवा त्यांचे कल्याण असेल, ते पूर्ण करा. सौभाग्यवती वैद्य साहेबांनी त्यांना खूप मोठं अजून मार्गदर्शन केलं आणि त्यांचा संसाराचा जो गाडा आहे तो सुरळीत होण्यासाठी त्यांचं देखील यात महत्वाचं आहे. एक रोहित नावाचा सुपुत्र त्यांना चांगलं शिक्षण, चांगले संस्कार त्यांनी दिले. आणि प्रत्येक शिक्षकाचं एक स्वप्न असतं, मी जे लाखो विद्यार्थी घडवत असतो, पिढ्याच्या पिढ्या घडवत असतो, माझी मुलं देखील चांगले शिकावेत, उच्च पदावर जावेत. तर त्यांनी त्या मेहनतीतनं आहे त्या परिस्थितीतून घेऊन अतिशय सुंदर असं शिक्षण विद्यार्थ्यांना दिलं, चांगले संस्कार दिले. आज एक उच्च पदावर तो रोहित त्या ठिकाणी आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सगळ्यांचा स्वभाव खूप अतिशय असतात. मला असं त्याची आठवण केव्हाही ज्यावेळेला 15 ऑगस्ट 26 जानेवारी 1 मे असते त्यावेळेला झेंड्याची जी तयारी असते, झेंडा रोहन करणं असते, घडी घालतात, तो व्यवस्थित फडकला पाहिजे, तो गेला पाहिजे. सरदाराने गदा अवतरण जे असते दोघं महत्वाच्या प्रक्रिया असतात. तर त्या ठिकाणी सरांचं खूप महत्वाचा वाटा असायचा. त्याची आठवण नक्कीच आम्हाला बरेच नक्कीच येत आहे. अतिशय मनाने प्रेमाने असणारे सर, विद्यार्थी प्रिय असणारे सर, सेवानिवृत्त वयोमानानुसार त्यांना सेवानिवृत्ती आपण या ठिकाणी देतो. सरांचं पुढचं जे आयुष्य आहे ते निरोगी असावं, त्यांना शतायुषी लाभावी. तदनंतर तर गुरुजींचं म्हणणं होतं की आपल्याला शिक्षक पाहिजे, कारण त्यावेळेस आपल्याकडे पैसे नव्हते, पगार कसा करायचा हा प्रश्न होता, या सगळ्या अडचणी होत्या आणि त्याच्यात आपल्याला शिक्षक मिळवणं गरजेचं होतं. आणि सरांना
म्हणजे त्या दिवशी विषय झाला आणि मग त्याला बोलून घेतलं आणि अशा प्रकारे मग पूर्वी म्हणजे पहिले सर आले, त्यानंतर चौधरी मॅडम आले, मडवी सर आले, असे एक एक हिरे मिळत गेले आपल्याला. हिरे याच्यासाठी म्हणतो, संतोष सर आणि हनुमान सर तर होतेच, ते तर म्हणजे मूळ फाउंडर होते, संस्थेचे पदाधिकारी होते आणि ते सगळी मेहनत करतच होते. परंतु अशा प्रकारे एक 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 हिरे मिळत गेले आणि यांनी सगळ्यांनी स्वतःला या ठिकाणी जसं एखादं रोपट्या उगवण्यासाठी बी कसं गाडून देतं तसं यांनी स्वतःला या ठिकाणी गाडून घेतलं सगळ्या शिक्षकांनी आणि ही शाळा उभी केली. अतिशय मोलाचं काम या लोकांनी केलं. आज पण पडवे सर, चौधरी मॅडम, मोरे सर हे सगळेजण अतिशय उत्कृष्ट काम करत आहेत. हनुमान सर त्याच्या पाठीशी आहेत, संस्था चालक पण आहेत ते आणि आज मुख्याध्यापक पण आहेत. आणि आमच्यातला सगळ्यात मोठा म्हणजे जे रत्न होतं सगळ्यात आमचे संतोष सर. आज खूप वाईट वाटतं की ज्यांच्या म्हणजे अपंग असताना सुद्धा प्रचंड कष्ट करण्याची ज्यांच्यात क्षमता होती आणि शाळेला पुढे नेण्याचं त्यांच्याकडे जे व्हिजन होतं ते आमच्यासाठी सगळ्यांसाठी ते फार मोलाचं होतं. ते असताना कुठलीही जबाबदारी दिली की ते बिलकुल त्यांच्या स्वतःच्या मनाने ते सगळे कामं करायचे आणि सांगायचे सर आम्ही असं केलं बरोबर आहे ना. तसंच आज त्याची पुढची धुरा हनुमान अलिमकर सर सांभाळत आहेत, अतिशय उत्कृष्ट काम करतायत ते सुद्धा. पण आम्हाला ते एक उणीव कायम भासत राहील. जसं गुरुजी गेले त्यांची उणीव भासत राहील तसंच आमच्या म्हणजे संतोष पाटील हे शाळेचं एक लौकिक होतं आमचं. ते अतिशय कमी कालखंडात मुख्याध्यापक झाल्यानंतर त्यांनी अतिशय उज्ज्वल असं काम करून दाखवलं होतं आणि आता तेच काम हनुमान सर पुढे चालवतील आणि चालवत आहेत. या हसारामा पाटील शाळेला मिळालेलं धुळ्यातनं आलं, खानदेशमधनं आलं, पण विद्यार्थी घडवण्याचं काम केलं. मी खऱ्या अर्थाने या ठिकाणी बिल्ले गुरुजी नाहीये, पण आमचे आपले देवरे सर आहेत, यांच्या माध्यमातून ही शाळा तयार झाली. का मूळ पुढे शिकत नाही, मग शिळगाव पाठीमागं का शिळे म्हणजे थोडं शिळा येते, त्याच्यात पण ऊर्जा आहे, पण ऊर्जा आणण्याचं काम तुम्ही केलं म्हणून तुमचं प्रथमता कौतुक करतो. कारण या विद्यार्थी घडवलं सोपं नाही, फक्त बोलतो मुलांमध्ये खूप हुशार आहे, पण त्याला जर मुलांमध्ये गळी उतरवता येत नसेल शिक्षक तर त्या शिक्षकाचा काही उपयोग नाहीये. म्हणजे गळी उतरवण्याचं काम मोरे सरांनी केले. मोरे सरांची पत्रिकामध्ये आल्यानंतर मी ठरवलेलं सर कार्यक्रमाला जायचं. अशा पठ्याच्या कार्यक्रमाला नाही गेलं, असा पठ्या उडण वाकड जाऊन काय उपयोग आहे का मला सांगा बरं, आहे की नाही. चांगल्याच्या कार्यक्रमाला जायचं म्हणून मी नेहमी सांगत असतो की प्रत्येकाला वाटतं स्वर्गात जावं, स्वर्ग कसा असेल काय असेल वाटतं की नाही जावं, आपले नातेवाईक भेटतील का, कसे असतील काय असतील, पण स्वर्गात जायचं म्हटलं का मरावं लागतं, मग स्वर्गात जाणं केलं हो की नाही. तसं गुरुजनांचं असतं, सकाळी उठा, मुख्याध्यापक ओरडतो, संस्थापक येतो, हे बोलतो ते बोलतो, हे पत्रकार मी कधी रिटायर होईल असं त्याला वाटतं. पण ज्या दिवशी रिटायरचा कार्यक्रम असेल त्या दिवशी ती माझ्या पाठ्या म्हणजे गुरुजीना असेल नाही माझी ताई एकदम सुटाफुटा बघते पाठीमागं पुढे अजून आम्ही काम करू शकते असा हा गोडचा कार्यक्रम. आणि त्या कार्यक्रमाला उपस्थित असलेले तुम्ही सर्व गावातील असतील, त्यांच्यावर प्रेम करणारे असेल, नातेवाईक असतील, हा माझा मित्र आहेच आहे. हा बोलत होता तेव्हा पण वाटत प्राध्यापकच बोलतो 45 मिनिटं चालू करतो का काय, पण हनुमान आहे माझा मित्र आणि हा गटाचा गटप्रमुख आहे आणि पर्सनॅलिटी पण वाटते बरं काही अधिकाऱ्याचा. म्हणजे तेव्हा प्रत्येकाला जे जे देतो ना ठरवून देतो प्रत्येकाला. नवीन तेच पडलं ना बघितल्यावर समजतं बरोबर आहे ना. गुणी माणूस आहे हसताना सुद्धा आहे आणि काय बहिणी आल्या ना त्यांचं दृष्ट बहिणी काढून कशाला आपण त्या बरोबर आहे ना. हसून खेळून जगणारा माणूस असावा आणि जगवणारा माणूस असावा, चालणारा असावा, बोलणारा असावा, बोलण्यावर लक्ष ठेवणारा असावा. म्हणून मी आज एका शाळेमध्ये गेले, भिवंडीला गेलो होतो, त्यांना म्हटलं मग शाळेत येणारा पण तुम्ही बघा कोण आहे. कारण आजकाल जे आपल्याकडे पाहुणे येतात ना तो खरे पाहुणे का बघा, नाही तो पाहुणे येतो चुना लावून जातो हो की नाही. तुम्ही बातमी ऐकता की नाही.
पण आपण काय करतो, आपण कुणाला देतो आणि आपण कुणासाठी काय करतो हे फक्त गुरुजनांमध्ये. आणि सरस्वतीचं पूजन करणारे गुरुजन सरस्वती घेऊन फिरतात जिभेवर. खोटं बोलण्याचा अधिकार नाही, खोटं चालण्याचा अधिकार नाही, इकडे तिकडे बघायचं नाही. कधी तो काट्याका बघून शिकवत नाही. अर्धा गणित समजा 45 मिनिटं झालं, घर बाहेर निघून जातो का? अजिबात नाही. आणि कधी भ्रष्टाचार करत नाही. कोपऱ्यातल्या मुलाला जे शिकवतो तेच पहिल्या बेंचवाल्याला शिकवतो. आहे का भ्रष्टाचार? खणकून काम करतो आणि खणकून माझा मुलगा मी शिकवलेला डॉक्टर झाला, इंजिनियर झाला, बरोबर आहे ना, एक समाजकारणी झाला, तेव्हा देवाची पुजारी का झाला, हो की नाही? रस्त्याने तर फिरत नाही. म्हणजे ज्ञान देण्याचं काम ज्या व्यक्तिमत्वाने केलं तो व्यक्तिमत्व म्हणजे आपले मोरे सर आहेत आणि त्यांच्या जोडीला सौभाग्य होते. पण मी तुम्हाला एक सांगेन, सेवानिवृत्त झाल्यानंतर बहिणी साथ सोडायची नाही. जशी साथ त्याच्या जोपर्यंत मडकं घेऊन आपल्या पुढे लोक फिरत नाही तोपर्यंत एकमेकांनी साथ सोडायची अजिबात नाही. कारण खरं म्हटलं तर तुम्हाला सेवानिवृत्ती झाल्यानंतर लोकांना एकमेकांची गरज असते. भांडण तंटा काही झाला तर मला बोलव, मी वचन देतो इथं, मी ना वचन देत, बरोबर आहे ना, मी वचन देतो. पण आणि लक्षात घ्या, तुम्ही बरं म्हणाल भांडण तंटा नाही झाला तर त्याला घर म्हणत नाही, त्याला प्रेम म्हणत नाही. लक्षात घ्या. पण एकमेकाला जी भांडी लागतात किचन मध्ये ती लागल्यावर आवाज झाला पण फिकून देतो का? ती परत आपण उचलून ठेवतो. तसं जरी काही झालं आणि तुम्ही लक्षात घ्या, भांडण कुणाचं होतं माहित आहे? ज्या भांडण ज्यांच्यामध्ये जास्त प्रेम आहे त्याच घरात भांडण होतं. जर प्रेम नसेल तर हात पाठ एका बाजूला, त्याचं तोंड एका बाजूला, बरोबर की नाही? म्हणजे भांडण तंटा पाहिजे, प्रेम पाहिजे, आदर्श पाहिजे, गुणन पाहिजे आणि तुम्हाला आणि आम्हाला सगळ्यांना आपल्या देवरेसारखा एक मित्र पण पाहिजे. सगळ्यांचा होतो. म्हणजे हेच मला काय म्हणायचं आहे की ही शाळा तयार करताना आम्ही असं एकत्र आलो, मला बोलवलं, मी करू शकतो. ठीक आहे, माझी शाळा, माझी मुंबईमध्ये पण शाळा आहे, तुम्हाला माहित असेल. आणि दिव्यात गेल्या तर दिव्याचं मी नाटकच करून ठेवलंय, नॅशनल पूल आणि जिवाळा हॉल आहे ना, माझं म्हणजे मी तयार केला, त्याचा मी संस्थापक आहे. पण इकडे आल्यानंतर मी तिथं गेलो, इथं आलो नसतो तिथं गेलो नसतो. एक चांगलं शाळा आणि लग्नाचा हॉल द्यायचं काम केलं मी. आवडलं ना जे गेले असतील त्यांना? मी पण बरं आहे ना, तसं काही आपण नेहमी आपली तुलना करायची आणि जगाला एक लक्ष द्या, आपण कधीच असा मनुष्य जन्माला आला नाही का तो स्वतःला कमी लेखत नाही. आपली तुलना समाजाने केली पाहिजे, कारण समाजात आपल्याला राहायचंय, बरोबर आहे? समाजाला आपल्यात नाही राहायचं असं सरांनी करून दाखवलं. जरी खांद्याच्या कसंही आलेलं असेल, ब्युटी पार्लर तुम्हाला सांगायलाच नको, म्हणजे ब्युटी पार्लर जो काही व्यवसाय असा त्यावर मी तनाने, मनाने, विचाराने आणि देहाने जर त्याला जीव लावलं तो व्यवसाय सुद्धा तुम्हाला परमेश्वर म्हणून साथ देतो आणि ते तुम्ही दोघांच्या रूपाने केलेले आहे. म्हणून हे सगळं आपल्याला वैभव पाहायला मिळते. तुम्ही अनुभवावर म्हणून मोरे सरांच्या कार्यक्रमात मी तुम्हाला दीक्षा काही देऊ शकत नाही, पण या रूपाने तुम्हाला सांगतो काही पठण केल्याशिवाय घराच्या बाहेर पडू नका. सरळ गेलेला माणूस सरळच घरात येईल. ना रेल्वेतनं पडणार, ना विमानातनं पडणार, ना बसमध्ये, ना ट्रॅक्टर मध्ये, ना सायकलवरनं, ना चालताना सुद्धा नचर भरणार. हे तुम्ही करावं असं मी सांगतो. मोरेचा कार्यक्रम आहे, मला मी नेहमी पण बोलताना सांगतो, श्रोता आहे ना, असा वक्ता नचा होता त्यांनी श्रोत्याचा घाम काढला पाहिजे. काय ऐकतच नाही हो. अरे भाऊ थांब ना भाऊ, समोरच्याचं तुझी काळजी कर. मरायचं म्हणतो माणूस, त्याला लोक येतील ते बोंबलत बसले. अरे असं बसला पाहिजे बोलणारा का किती ऐकू आणि किती नाही. यांनी काय दिलं, जाणार मी बरोबर जाईल, घेऊन जाईल आणि गेल्यानंतर सुद्धा आपण प्रसाद आणतो की नाही मंदिरातनं, मग तो प्रसाद आल्यानंतर शेजारच्यांना वाटतो की नाही. मग जे या इथे तुम्हाला ज्ञानरूपी मिळालंय ते सुद्धा ज्ञानरूपी शेजाऱ्यांना वाटावं म्हणून मी तुम्हाला हे सांगितलंय सर्व. नाही तर मीच करेन, मीच असं नाही. म्हणजे सरांनी दिलं, विद्यार्थी घडवले, समाज घडवला, शिळगाव घडवलं. आता माझ्या लक्षात आलेलं आहे, वेळ आलेला आहे, सव्वा एक वाजत आले, पोटाचा कार्यक्रम आलेला आहे. बरोबर, मी कधी माझ्या आयुष्यात पोटावर मारत नाही, कुणाच्याही आशीर्वाद देतो. जेवणाची वेळ झाली म्हणून मी थांबणार आहे, पण मी एकच म्हणेन, परमेश्वरा
माझ्या या दोन माझा मित्र आणि आमच्या वैरी यांनी जशी सचिन तेंडुलकरनं त्यांच्या क्रिकेट क्षेत्रामध्ये शतकं केली का नाही 100ची, तशी या दोघांच्याही आयुष्याची शतकं होऊ दे. कार्यक्रमाला तुम्हाला आणि मला सुद्धा ठणठणीत राहू दे. आणि असंच भाषण त्या युगातलं ज्यात आता जेव्हा बरोबर जे असतील ना 40-50 वर्ष 100च्या त्या कार्यक्रमात सुद्धा याच विद्यालयामध्ये साजरा करावा. तुम्ही संपचालक आहात म्हणून सांगतो हो की नाही, तुम्ही उपस्थिती दाखवावी म्हणून अनुदान आलं. आणि मग मला माहित पडलं तेव्हा मग फाबळे सरांची ओळख झाली की या शाळेच्या मान्यतेपासून तर शिक्षकांच्या पगारापर्यंत जे काही कोणी करते सवरते असते ते आमचे फाबळे सर आहेत. म्हणजे आजही कुठल्याही शिक्षकांचं जर काही काम असेल, मान्यता असेल, अनुदानाचं असेल तर पाठीमागे गंभीरपणे आमचे फाफाळे सर उभे राहिलेले आहे. कुठल्याही शाळेचं कागदपत्रांचं काही काम असेल, मुख्याध्यापकांची मान्यता असेल, फाफाळे सर जातीने ऑफिसला जिल्हा परिषदेला येतात आणि आमच्यासाठी वेळ देतात. खरं सर तुमचं बरोबर, आम्ही सर्व शिक्षक, आमची शाळा, आम्ही सर्व तुमचे ऋणी आहोत. तुम्ही आम्हाला खूप सहकार्य केलं. असं सहकार्य भविष्यात आमच्या शाळेला, आमच्या शिक्षकांना, आम्हाला जर कोणाला आलं तर तुम्ही सहकार्य करावं ही अपेक्षा आम्ही तुमच्याकडनं ठेवतो. तर हे झालं ती फॅमिली. माझे भाऊ आहेत, माझे आई वडील आहेत. या सर्वांनी पण मला माझ्या पडत्या काळामध्ये सर्वांनी मला खूप आधार लावला. सर्वांनी मला समजून घेतलं. तिथं पण माझ्या मिसेसने लहान मुलांचे क्लास घेतले, त्याला कुटुंबाला आधार लावला. तिथून जेव्हा मी शिवनंतर कल्याणला शिफ्ट झालो तेव्हा तिने ब्युटी पार्लरचा कोर्स फी भरायला सुद्धा आमच्याकडे पैसे नव्हते, तरी तिने कसं तरी ऍडजस्ट केलं, कोर्स केला आणि माझ्या संसारामध्ये मला ती काही मौल्यवान साथ दिली. बरोबर मी तिचं आयुष्यभर ऋणी राहील. भरपूर तिने मला समजून घेतलं. खूप काही बोलण्यासारखं आहे, पण मी सर्वांचं अभिनंदन करतो. त्याला वेळ दिला. माझे जे सर्व आजी माझे विद्यार्थी आहेत या सर्वांनी वेळ दिला. सर्वांचा मी ऋणी राहील. माझ्या पण तुम्ही सर्वांनी मला जो कौतुक होतं रिझल्टचा, तिन्ही विद्यार्थ्यांनी रिझल्ट या वर्षी आमचा 98.60 रिझल्ट लागलाय. विद्यार्थ्यांना आणि तुम्हाला सर्वांना पाहुण्यांना आमंत्रण देतोय की हे वर्ष आपल्या शाळेचं 25वं वर्ष आणि आपण आपल्या सर्वांनाच बोलायला मिळावं असं एक उपक्रम आठवड्याभराचा कार्यक्रम आयोजित करू. आणि फाफाळे सरांचं बोलणं आपण जे ऐकलं, प्रत्येक ठिकाणी असं चांगलं वाटवणं संपतं, असं ते स्वीटिंग असं तेच लागते संपते. तर त्यांचा सर्वांचा आनंद आपल्याला घेता यावा. आपण पुन्हा एकदा कार्यक्रम करू 25वा. तेव्हा इथे बसलेले सर्वांचा आपण सेल्फी आपल्या डोळ्यामध्ये काढून ठेवू, कारण ही मेमरी खूप मोठी आहे. बरोबर, जीविका भरत नाही, जीविका होत नाही. तर असं आपण तर काहीच बघू शकता कार्यक्रम आता संपन्न झालेला आहे. फक्त आता मोरे सर आणि त्यांच्या पत्नी यांचा फक्त सत्कार करण्यात येतो. गर्दी जेवढी आहे का काय सांगू तुम्हाला, पूर्ण भरले. आजी माझी विद्यार्थी, मी एक विद्यार्थी, मी सुद्धा विद्यार्थी होतो. तर तुम्हाला सांगितलेच आधी तुझं चालू आहे ना, चालू विद्यार्थी. बोला आता गणपती बाप्पा. बघू शकता आम्हाला रिटर्न गिफ्ट भेटलंय सरांकडून आणि चोरून आणलं यांनी. लगेच अनबॉक्सिंग. राहून दे ना, डब्बा आहे डब्बा. थँक्यू भाई, थँक्यू सर, तुम्ही आम्हाला डब्बा दिला. आता आम्ही कामाला वगैरे जात नाही, पण तो डब्बा ठेवू आम्ही, कामा येईल कशाला तरी. नक्कीच कामाला येईल ना रे. दाखव डब्बा, दाखव हे डब्बा, दाखव हे दाखव डब्बा, दाखव शिवाय नको देऊ डब्बा, दाखव
संकेत जाणार आहे ना सासूरवाडीला डब्बा जेवण. हल्दीचं मटण देतील. मला हा गिफ्ट खूपच आवडलेला आहे संकेतला खूप. बघू शकता मस्त यशला भेटणे मस्त ग्रीन कलर आणि माझ्यामध्ये पण ग्रीनच कलर आहे. सर्वांना फक्त दोन कलर भेटले. पिंक टाईप तो कलर आहे. पिंक टाईप ऑरेंज आहे नाही रे. दोनच कलर आहेत पिंक आणि ग्रीन. तर कसं वाटलं आज तुम्हाला रिटर्न गिफ्ट? पैसा वसूल सरांना सांगू काय दे म्हणून. अरे जेवायला ठेवले ना जेवून जा ना. जेवायला नको आज वार ना. आज वार म्हणजे चांगला ना बनवू शाला शुक्रवार आज वार नसताना बोलत. आमच्या मोबाईल मध्ये काय तुझं रिटायरमेंट कवा? माझं रिटायरमेंट टाइम आहे. तेव्हा तू बायका पूर्ण आता चौधरी मॅडमचं रिटायरमेंट आहे 3 वर्षानंतर. नंतर मग मरवी सरांचं आहे. मॅडम आज तुम्हाला कसं वाटतंय? खूप छान वाटतंय मॅडम तुम्हाला? छान पण वाटतंय. मला असं वाटतंय तुमचे सेवेकरी अजून सेवेत रुजू व्हावेत असं वाटतंय मला. म्हणजे आज जरी त्यांचा सेवापूर्ती सोहळा झाला तरी त्यांनी पुन्हा यावं शाळेत असं मला वाटतं. सांगा सरांना जाऊन बघा येत आहेत का. काही सेवानिवृत्ती कार्यक्रम संपलेला आहे पण मस्त वाटला येऊन. तर चला आता निघूया घर. सर्वजण गेले जेवायला. बरं तोपर्यंत नाही मला पण जायचं आहे दुसऱ्या कामानिमित्त. ऑर्डर आहे तिकडे चालू. तर आता घरी जाऊ आणि तिकडेच भेटू. पोचतो मस्त घरी. सर्व शिक्षकांना भेटून बरं वाटलं. आता मग याच्यानंतर चौधरी मॅडमचा 3 वर्षानंतर आणि मरवी सरांचा 2030 मध्ये म्हणजे अजून आहेत 5-6 वर्ष त्यामध्ये तुम्हाला बघायला भेटेलच. तर समजा वेळ आहे अजून खूप पण ते कसा वेळ जाईल पत्ताच नाही लागणार. तर घरी आलो जरा फ्रेश होतो आणि मग थोड्या वेळाने पुन्हा भेटतो. हेच फ्रेश होऊन मस्त खाली आलो. नानाच्या गाडीला IND नंबर प्लेट लावली तीच बघायला आले. तर मस्त अशी भाषणं वगैरे झाली भारी एकदम. आणि जे कोणी सर होते त्यांनी तर एकदम अप्रतिम भाषण केले. फक्त एक मजाक मस्ती केले पण कोणी सिरियसली घेऊ नका. फुल एकदम कॉमेडी. सर्वच जण हसत होते. पण मला तर एकदम असं मनापासून आवडलं ना का असे सर पाहिजेत की अशी भाषणं झाली पाहिजेत प्रत्येक ठिकाणी. चला आजचा ब्लॉग जर आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या अशाच नवीन ब्लॉगमध्ये. चला बाय.